आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा पीक विमा कंपन्यांना धमकी दिलेली आहे। हातपाय सलामत ठेवायचे आहेत की नाही अशी धमकी त्यांनी दिली आहे। 15 ऑगस्ट पूर्वीच्या पीक कापणीच्या कार्यक्रमामध्ये डोंगराळ गावं निवडल्यामुळे बांगर आक्रमक झालेत। पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबतचा त्यांचा एक संवाद व्हायरल होतोय। पीक विमा जिल्हा प्रतिनिधी बोलता? हो बोलतोय. तायडे? हा बोलतो. आमदार बांगर बोलतो. हा दादा बोला ना. फोन याच्यासाठी लावलाय की आता हे जे तुम्हाला सांगतो की पीक विम्याचा जो विषय आहे, तर आता तुम्ही हे पीक कापणी प्रोग्राम जे आपला तुम्ही जे 15 ऑगस्टच्या आधीचे जे तुम्ही गावं दिलेत, आता हे गावं जर त्या ठिकाणी डोंगर भागावरचे दिले असतील, चांगल्या भागाचे आले त्याच्यामध्ये तर सगळा शेतकऱ्याचा सगळा धिगाणाच होऊन जाईल ना. नाही दादा, आपण काय केलेलं ते रॅन्डमलीच निवडले. त्याच्यामध्ये असं आपण काय चांगले बघून नाही निवडले. नाही, चांगले बघून निवडले नाही, पण एवढं तुम्हाला मला सांगायचंय की आता शेतकऱ्याची राखरांगोळ झाली, काही राहिलं नाही शेतकऱ्यापाशी. बरोबर दादा, जी वास्तविक परिस्थिती आहे तीच आपण घेणार आणि आहे. जर कमी जास्त जर झालं तर तुम्हाला सांगतो, संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही बरं काय. मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एकही माणूस तुमच्या या ठिकाणी राहू देणार नाही. कंपनीचे ते दुःख तुमचे तर त्या जिथं जिथं ऑफिस आहे तिथं तिथं तर चुरा करू, पण तुम्हालाही कंपनीच्या सगळ्या माणसाला तुम्हाला सांगतो की मी हिंडू देणार नाही. हा, हातापाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पहा. नसता तुम्हाला सांगतो माझ्या एवढं वाईट नाही. म्हणजे वस्तुस्थिती त्या पद्धतीनं सगळी राहिली पाहिजेत. शेतकऱ्याचं हिताचं कर बापू. तू शेती तुझ्या घरी शेती आहे का माय? आहे. हा, मग शेतकरी पुत्र आहे तू, एवढं ध्यानात ठेव. हो दादा, हो. मी वास्तविक ऍक्च्युअल परिस्थिती आहे, पण त्याच परिस्थितीमध्ये घेणार आहे. चल काही हेच नाही. हो ठीक. चला ओके.